अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। 5 ऑगस्ट 2025 आहे पुत्रदा एकादशी, म्हणजेच उद्या आहे पुत्रदा एकादशी। तर ते श्रावण महिना आहे म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या काही सेवा आपण ज्या काही उपाय सांगणार आहे त्या सगळ्या करायचा प्रयत्न करा। तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम पुत्रदा एकादशीचे व्रत कसं करावं। पुत्रदा एकादशीच्या नावातच त्याचा अर्थ आहे की पुत्र प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता। आता खरं तर जी काही तुम्हाला पुत्र प्राप्तीची सेवा सांगितली आहे, खरं तर एक पुत्र एकादशीलाच करायची असते, पण पुत्रदा एकादशी ही 6 महिन्यातून एकदा येते। मग अशा वेळेस आपल्याला 6 महिने वाट बघावी लागते। आता ज्यांना मासिक धर्म सुतकविटा काहीच नाहीये त्यांनी संतान प्राप्तीसाठी सेवा उद्यापासूनच सुरुवात करायची। तर ती कशी, कुठली, काय ते पण आपण बघूयात। सगळ्यात आधी ज्यांना संतान प्राप्तीसाठी आहे, म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती आहे, ज्यांचं सगळं चांगलं आहे, त्यांनी एकादशीला कशी सेवा करायची ते आपण बघूया। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात श्रावण सोमवार, प्रदोष, एकादशी, दुर्गाष्टमी, पौर्णिमा, अमावस्या हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। आता जेव्हा श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशी येते तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, प्रभू श्री रामांची मूर्ती असेल किंवा भगवान बालाजींची मूर्ती असेल, भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल, तर त्यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना अगदी एक वेळा पुरुषसूक्त म्हणावं आणि एक वेळा श्रीसूक्त म्हणावं। नाहीतर ज्यांना काही म्हणता येत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे। बऱ्याच महिलांचे एकादशीचे व्रत पण असतात, मग तो तुमचा व्रत पण होऊनच जाणार आहे। तर आता ही सेवा करून झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ जागेवर ठेवावी, त्यांना वस्त्र परिधान करावे। हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचे। ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला कमीत कमी एक तरी तुळशीपत्र बाळकृष्णाला अर्पण करायचे। मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचे आणि आपल्याला भगवान श्री विष्णूंचं म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली म्हणजेच काय, भगवान श्री हरी विष्णूंचे 108 नावाचा तुम्हाला जप करायचा आहे। जर तुम्हाला ते शक्य नसेल तर ते नाहीतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचे। अगदी उद्या रात्री 12 वाजता म्हणजे मंगळवारची रात्र 12 वाजता म्हणजे मंगळवार जेव्हा संपतो त्या 12 वाजता तुम्हाला सेवा करायची। एक दिवसीय तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करायचं आहे। म्हणजे एक मंडल म्हणजे काय, एक मंडल म्हणजेच काय तर 21 वेळा तुम्हाला पठण करायचं। ते कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते। म्हणजे मंगळवारी रात्री 12 वाजता तुम्हाला सेवा करायची। जेव्हा मंगळवार संपतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 11:15 वाजता आंघोळ करायचे। आंघोळ करणं शक्य नसेल तरी पण करण्याचा प्रयत्न करा, नसेल शक्य तर हातपाय तोंड धुवून देवासमोर बसायचं आहे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। खूप सुंदर व्यंकटेश स्तोत्र आहे, आवर्जून तुम्ही सेवा करा आणि तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा, तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल। आता ही सेवा 12लाच का करायची, तर हो 12लाच करायची, कारण 12ला आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आपल्या घरात आलेले असतात, म्हणजे त्यांचा येण्याचा टाइम तो असतो, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही 12ला सेवा करा। आता 12लाच करायची, ज्यांना नाही की ताई आम्हाला मंडळ नाही करायचं किंवा आम्हाला लहान बाळ आहे, झोपायची काही अडचण आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर अशा वेळेस तुम्ही दिवसभरात पठण करू शकता। रात्रीची सेवा तरी रात्रीच करण्याचा प्रयत्न करा। 21 वेळा तुम्हाला करायचं आहे, तर सुरुवातीच्या 20 वेळा फक्त तुम्हाला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचे आणि नंतर तुम्हाला सगळं पठण करायचं असतं। याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची। आता ही सेवा ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं आणि अगदी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण किंवा श्रवण करण्याचा प्रयत्न करा। जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ह्या सेवा करायच्या। हे झाल्यावर आता मी तुम्हाला नित्यनियमाने जी काही सेवा करायची ती तुम्हाला सांगितली। आता बाळकृष्णाची सेवा 41 दिवस कुठली सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते। आता जर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेत असेल तर त्या डॉक्टरच्या सल्ल्याबरोबरच तुम्हाला 40 दिवसाची बाळकृष्णाची सेवा आवर्जून करायची।
संतान प्राप्तीसाठी खूप प्रभावी अशी सेवा आणि खूप सुंदर सेवा आहे. ती कशी करायची ते तुम्हाला सांगते. एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला काय करायचं, नवरा बायकोने जोडीने पहिल्या दिवशी नवरा बायकोने जोडीने बसायचंय. केंद्रात जावा, मठात जावा, मंदिरात जावा, महाराजांकडे नारळ खडीसाखर ठेवा. त्यांना विनंती करा की महाराज, मी या या कामासाठी मी सेवा करत आहे, माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या, 40 दिवसांची सेवा करून घ्या, अशी प्रार्थना तुम्हाला आदल्या दिवशी करायची आहे. किंवा उद्या जरी तुम्ही केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर ठेवलं तरी चालेल. तिकडून जाऊन आल्यावर संकल्प करायचा. संकल्प करत असताना नवरा बायकोने सोबत करायचं आहे की म्हणतो ना की संतान प्राप्तीसाठी मी सेवा करत आहे, महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या, अशी प्रार्थना करायची. आणि ज्या काही तुमच्या मनोकामना इच्छा आहेत त्या तुम्ही बोलाव्यात आणि नंतर संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडून झाल्यावर पहिल्याच दिवशी नवरा बायकोने एकत्रित सेवा करायची. जोडीने बसायचे. सेवा करण्यासाठी ताई नवरा बसणार नाही, नवरा ऐकणार नाही, तर त्यांना म्हणा तुम्हाला बसावंच लागेल. मग जर काही कारणाने जर तुमचा नवरा कुठेतरी जॉबला आहे, तुम्ही एकटे सेवा करू शकता का? हो, पहिल्या दिवशी जर तुम्ही जोडीने बसायचं, पण ते जर नाहीच आहेत सोबत, तर मग तुम्ही दुसऱ्या गावाला आहे, ते कामासाठी बाहेर आहेत, तर मग तुम्हाला सेवा करावी लागेल एकटीनेच. पण जर ते असेल तर त्यांना बसवा की तुम्हाला ही सेवा ती करायची आहे. आता काय करायचं, एका तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवा, त्याच्यावर गळती ठेवा. आता गळती नसेल तर मग काय करायचं, गळती नाही तर मग एकाने एक कोणी आहे ते वाचणार आहे, दोघांपैकी एकाने वाचायचं आणि एकाने अभिषेक करायचं. जर तुम्ही पठण करणार असेल तर त्यांना म्हणा की तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा, जर गळती नसेल तर. आणि जर गळती असेल तर गळती ठेवायची आणि सुरुवात करायची. आता सुरुवात तुम्हाला काय करायची आहे, तर 16 वेळा तुम्हाला पुरुषसूक्त म्हणायचं आहे. 16च वेळा तुम्हाला पुरुषसूक्त म्हणायचं आहे आणि 16 वेळा आणि 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त म्हणून झाल्यावर ती जी गळती आहे ती बाजूला ठेवायची आणि फलश्रुती म्हणायची. म्हणजे अभिषेक करताना हात जोडायचा आहे, फलश्रुती म्हणायची नाही आहे. तर ही तुम्हाला सेवा करायची. त्याच्या आधी तुम्हाला एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्हाला ते म्हणायचं आहे. म्हणजेच संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे, त्याच्यानंतर पुरुषसूक्त म्हणायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजेच 108 वेळा तुम्हाला संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे. मग ते झालं की 16 वेळा तुम्हाला पुरुषसूक्त म्हणायचं आहे. 1 वेळाच तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. हे सगळं म्हणून झालं की बाळकृष्णाची मूर्ती जागेवर ठेवायची, स्वच्छ करून, आणि ते जे पाणी आहे ते दोघांनी ग्रहण करायचं आहे. दोघांनीच ग्रहण करायचं, कोणाला तिसऱ्याला द्यायचं नाही आहे, तुम्ही दोघांनीच ते ग्रहण करायचं आहे. एकादशीच्या दिवशी दिवसभरात ही तुम्ही सेवा कधीही करू शकता. सकाळी करा, दुपारी करा, प्रदोषकाळी करा, संध्याकाळी करा, जसं जमेल तसं तुम्हाला ही सेवा करायची. अर्थात सेवा करत असताना काळ वगैरे म्हणजे काळं जे आहे काळ्या रंगाचं काही घालू नका. आणि आता बघा, पहिल्या दिवशी दोघांनी सेवा करायची, उरलेले जे 39 दिवस असणार आहेत नंतर तुम्ही सेवा फक्त स्त्रीने करू शकता किंवा दोघांपैकी एकाने जरी केली तरी चालेल. तर पहिल्या दिवशी तुम्हाला दोघांनी जोडीने बसायचं आहे, रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. 40 दिवस म्हणजे एकदा झालं की असं नाही की 40 दिवस ज्या काही सेवा सांगितल्या आहेत, सेवा करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा, दोघांनी ते पाणी ग्रहण करावं. पहिल्या दिवशी नवरा बायकोने करायचं आहे आणि नंतर एकट्या स्त्रीने केली तरी काही हरकत नाही. आता नियमाटी तुम्हाला सांगते. ही सेवा करत असताना तुम्हाला काय नियमांचं पालन करायचं आहे. तर बघा, तुम्हाला जास्त काही करायचं नाही, फक्त परान्न वर्ज्य करायचं आहे, मांसाहार करायचं नाही आहे, ब्रह्मचर्य पालन करायचं गरज नाही, कारण गर्भधारणा व्हावी म्हणून सेवा करायची आहे. जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी काही अडचण होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर ही बाळकृष्णाची 40 दिवसांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असंख्य महिलांना स्वामी भक्तांनी ही सेवा केली आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. प्रत्येकाला आई व्हायचं स्वप्न असतं, ते मुलगा मुलगी काही पण असू दे, जगाच्या पाठीवर आई पण प्राप्त व्हावं, आई व्हावं हे असं प्रत्येकाला वाटत असतं. तर नक्कीच तुम्ही सेवा करा. परत एकदा सांगते, पहिल्या दिवशी नवरा बायकोने बसायचं, नंतर तुम्ही स्वतःच्या घरी 40 दिवस सेवा करायचे. जर मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस थांबवायचे, नंतर सेवा कंटिन्यू करू शकता. पण जर सुतक विटाळ आले, जर काहीतरी दुःखद घटना झाली तर नव्याने सुरुवात करायची. आता ही नव्याने सुरुवात केव्हा करायची, तर कधीही पण तुम्ही कुठल्या पण एकादशीला करू शकता किंवा कुठल्याही बुधवारी तुम्ही सेवा करू शकता. पण पुत्रदा एकादशीला, आता ताई आम्हाला गावाला जायचं आहे, फार म्हणजे आता रक्षाबंधन गावाला जायचं आहे, तर शुक्रवार शनिवार आला, रविवार आला तर जायचं आहे, असं मला वाटतं की आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकतर ती पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि आई होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 1 वर्षी भाऊ आपल्याकडे आला तर काही हरकत नाही, गेलेच पाहिजे असं नाही ना. आता काही कामासाठी, समजा तुम्ही नोकरीसाठी एखाद्या शहरात राहतात किंवा कामानिमित्त तुमचं जे मूळ गाव आहे ते कुठेतरी बाहेर आहे, खेडेगाव आहे, तिकडे जाऊन पण तुम्ही सेवा करू शकता.
पण मग मी माहेरी चालली आहे, सेवा थांबवायची नाही, सेवा स्किप करायची नाही आहे, जी सेवा सांगितली आहे तुम्ही ती करायचीच आहे. हां, आता समजा ती सकाळी म्हणजे सकाळी सेवा करून तुम्ही माहेरी गेली, मग रात्री परत आली, हरकत नाही, चालतं. पण जे अन्न आहे ते तुम्ही तुमच्या घरचं खायचं आहे किंवा बाहेरचं पण खाऊ शकता, पण बाहेरचं दुसऱ्यांच्या घरातलं खायचं नाही आहे. शक्यतो नवऱ्याला पण सांगा की 40 दिवस दुसऱ्यांचं घरचं खाऊ नका. कारण ते ऐकणार नसेल तर मग जाऊ द्या. पण शक्यतो हे दोघांनी पाळायचं असतं की परान्न वर्ज्य. कारण एवढ्या सेवा करतो, परान्नातून म्हणजे परान्नातून बरेच दोष लागतात. तर बघा, नक्कीच तुम्ही सेवा करून बघा. ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी सेवा करायची त्यांनी नक्कीच ही सेवा करून बघा. तर आजच्यासाठी इतकंच. झाले सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.